नमस्कार. आज आपण शरीराला थंडावा देणारे नाचणीच्या पिठाचे घावण आणि चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. हे घावण पाहणा अगदी मस्त असं कापसासारखं हलकं फुलकं मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेलं आहे. सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना, आहे तसंच मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात वातट किंवा कडक होत नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये आठवड्यातून दोनदा तरी हा नाश्ता जरूर व्हायला हवा. कारण ना, अगदी केसांपासून नखांपर्यंत नाचणी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. कॅल्शियम भरपूर असल्यामुळे अगदी लहान मुलांच्या विकासासाठी, हाडे मजबूत होण्यासाठी नाचणी ही खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही अगदी 1-2 वर्षांच्या वरील बाळांना सुद्धा हे नाचणीचे घावण बनवून खायला घालू शकता. अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा आवडीने खातील. अगदी हेल्दी असे हे नाचणीचे घावण आहे. जरासुद्धा सोडा वापरलेला नाही, त्यामुळे एकदम हेल्दी आहे. तरीसुद्धा पहा ना, अगदी मस्त असे जाळीदार आणि हलके-फुलके तयार झालेले आहेत. आता सध्या मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. मुलं नेहमीच काही ना काही वेगवेगळे पदार्थ खायला मागत असतात. तर संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे घावण त्यांना बनवून देऊ शकता. अगदी मुलं आवडीने खातील. चटणी पहा ना, अगदी सुरेख झालेली आहे. झटपट 2 मिनिटात तयार होते. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ जरासुद्धा कुठे आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. नाचणीच्या पिठाचे झटपट असे घावण तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी बारीक दळलेलं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आपण नाचणीच्या भाकरीसाठी जे रेग्युलर पीठ दळून आणतो ना, तेच घ्यायचं आहे. वेगळं असं पीठ तयार करायची गरज नाही. एका मिक्सिंग बाउलमध्ये हे घेतलेलं 1 वाटी नाचणीचं पीठ काढून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने नाचणीचं पीठ मोजून घेतलं, अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. म्हणजे 0 नंबरचा रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. 1 वाटी नाचणीच्या पिठासाठी पाव वाटी बारीक रवा घ्या. खूप छान असे घावण तयार होतात. थोडासा रवा घातला ना की मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि घावणे ना मस्त असे तयार होतात. आता लगेचच अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. पाव चमचा काळी मिरी पावडर घालत आहे आणि चवीनुसार मीठ घालत आहे. माझी लहान मुलगीसुद्धा हे खाणार आहे ना, म्हणून ह्यामध्ये मी जास्तीचं हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट वगैरे घालत नाही आहे. साधंच घावण तयार करत आहे. जर तुम्हाला मोठ्या माणसांना हे खायचं असेल ना, तर हिरवी मिरची, जिरं आणि लसणाची अशी पेस्ट घालूनसुद्धा तुम्ही हे घावणे तयार करून घेऊ शकता. खूप छान लागतात. आता ही कोरडी जिन्नस एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून घावण्यांसाठी लागणार आपण पीठ भिजवून घेणार आहोत. सुरुवातीला ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं, त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे नको. अगदी छान असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, 1 वाटी पाणी घेतलं, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. मी दही घालायचे विसरले, तर यामध्ये ना अगदी आपण आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 2 ते 3 चमचे दही घालणार आहोत. असं थोडंसं दही घातल्यामुळे काय होतं, घावणे ना चवीला खरंच खूप छान लागतात. जर तुम्हाला दही घालायचं नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल. प्लेन घावणेसुद्धा बनवतात. हे पहा, दहीसुद्धा घातलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बॅटर फार घट्ट आहे, त्यामुळे आपण आणखी 1 वाटी पाणी ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. अजिबात ह्या पिठामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. एकदम सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मी बॅटर घावण्यांसाठी लागणारं तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, अगदी परफेक्ट आहे. अगदी असंच पीठ तयार करून घ्यायचं आहे. जास्तीचं घट्ट तयार केलं ना तर तुमचे घावणे अजिबात जाळीदार तयार होणार नाही, मऊ लुसलुशीत तयार होणार नाही. घावण्यांसाठी लागणारं पीठ जे असतं ना, ते छान असं सरसरीत बॅटर असतं, तेव्हाच घावणे खूप छान असं तयार होतात. चला तर आता पीठ आपलं तयार आहे. आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ना, ते साधारणतः एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊयात. म्हणजे आपण जो काही रवा घातला आहे ना ह्यामध्ये, तो मस्त असा भिजेल आणि घावणे देखील खरंच खूप छान तयार होतील. पीठ भिजते तोपर्यंत आपण झटपट अशी चटणी तयार करून घेऊया. चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ पातळ बारीक काप तयार करून घेतलेले आहेत. 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 1-2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे. आता हे घेतलेलं सर्व साहित्य जे आहे ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे
अर्ध लिंबू कापून घेतलं होतं, त्याचा रस घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे. आता लगेचच 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल, पण लिंबाचा रस घातलेला आहे त्यामुळे साखर आवर्जून घाला. तुम्ही आतमध्ये ना लसूणसुद्धा तुमच्या आवडीनुसार सोलून 4-5 पाकळ्या घालू शकता. लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त अशी मी चटणी बारीक करून घेतलेली आहे. रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे. आज मी या ठिकाणी सुकं खोबऱ्याचाच वापर केला आहे. जर तुम्ही ताजा नारळ तुमच्याकडे असेल तर ताजा नारळसुद्धा वापरून तुम्ही अशाच प्रकारे ही चटणी तयार करून घेऊ शकता. फोडणी द्यायची असेल तर तुम्ही जिरं मोहरीची फोडणी या चटणीला देऊ शकता. आता या ठिकाणी साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. तयार केलेलं घावण्यांचं मिश्रण मी झाकून भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. रवा घातल्यामुळे पहा एकदम छान असं भिजलं गेलं आहे. रवा जो आहे ना भिजल्यामुळे फुगतो आणि घावणे देखील खूप छान असे तयार होतात. या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे. आता लगेचच आपण घावणे तयार करायला सुरुवात करूयात. आता घावणे तयार करताना प्रत्येक घावण झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिश्रण चांगलं असं हलवून घ्यायचं आहे, कारण जे मिश्रण असतं ना मेन ते कधी कधी तळायला जाऊन बसतं. आता या ठिकाणी घावणे तयार करण्यासाठी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बिडाचा तवा असेल ना त्यावरती सुद्धा खरंच खूप छान घावण तयार होतात. आता सुरुवातीला ना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं. घावणे तयार करताना तेल लावावंच लागतं आणि ना सुरुवातीला जो पॅन आहे ना चांगला असा कडकडीत गरम करून घ्यायचा. आपण जेव्हा घावणं घालतो ना पॅनवरती तेव्हा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि पॅन चांगला तापलेला असला पाहिजे. हे पहा आता हे तयार केलेलं घावण्यांचं मिश्रण मी असं पेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पेल्याने हे घावण वरतून घालणार आहे. असं पेल्याने आणि वरच्या बाजूने घावण घातल्यामुळे ना घावण्याला जाळी खरंच खूप छान पडते. हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सुरुवात जी आहे ना ती कडेने करायची आहे आणि मध्ये एंड करायचं आहे. तुम्ही आत्ता पाहू शकता घावण्याला आत्ताच किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. अजिबात घावण बनवताना आपण सोडा वगैरे वापरत नाही तरीसुद्धा ना खरंच खूप छान असे जाळीदार हे घावण तयार होतात. एकदा का घावण घालून झालं ना की गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. अंदाज घेत घेत मध्यम ते कमी ठेवा आणि घावण जे आहे ना ते खालच्या बाजूने भाजून घ्या. एकदम मोठ्या गॅसवरती घावणं कधीच भाजायचे नाहीत, नाहीतर काय होतं ती आतून तशीच कच्ची राहतात. आता ना असं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी कमी ते मध्यम आचेवरती घावण आपल्याला एका बाजूने मस्त असं भाजून घ्यायचं आहे. हे पहा एक साधारणतः अर्धा सेकंद झालेला आहे. झाकण ठेवून घावणं मस्त असं भाजून घेतलं. झाकण ओपन करूयात. आता घावण्याच्या कडा असतात ना त्या आपल्याला सैलसर करून घ्यायच्या आहेत. मस्त असं आपलं घावण जे आहे ना खालच्या बाजूने भाजून तयार झालेलं आहे. अजिबात कुठेही पॅनला चिटकलेले वगैरे नाही. आता घावण्याची बाजू बदली करून घेऊयात. मस्त असं जाळीदार घावण तयार झालेलं आहे. हे पहा खालच्या बाजूने देखील खरंच खूप छान अशी जाळी आलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील मस्त असं खमंग भाजून घेऊयात. हे घावणे बनवायला फार सोपे आहेत. खरंच खूप असे झटपट तयार होतात. मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी संध्याकाळी काही हलकं फुलकं खायचं असेल तर अगदी उत्तम पर्याय आहे. आणि हे घावणं ना अजिबात कडक वातट वगैरे होत नाही. सकाळी जरी बनवले तर संध्याकाळी आहे तसंच कापसासारखे मऊ लुसलुशीत राहतात. अजिबात कडक वगैरे होत नाहीत. घावण दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून तयार आहे. आता हे घावणं ना लगेच प्लेटमध्ये ठेवायचं नाही. अशा ना जाळीवरती ठेवायचे आहे किंवा पुरणाची चाळण असते ना त्यावरती ठेवलं तरीसुद्धा चालेल. म्हणजे कसं ते आपल्या ताटाला चिटकत नाही, कारण गरम गरम घावण असतं ना ते कधीच असं डायरेक्ट ठेवायचं नाही. अशा चाळणीवरती ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कसं वाफ निघून जाते. चाळणीवरती ठेवून देते. याच पद्धतीने मी तुम्हाला अजून 1-2 घावणे तयार करून दाखवणार आहे. आता ना नाचणी आपल्या शरीरासाठी खरंच खूप असा उत्तम पदार्थ मानला जातो. नाचणीमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, भरपूर प्रकारचे व्हिटॅमिन आणि इतर जे आपल्या शरीराला आवश्यक स्तोत्र लागतात ना ते सर्व गुणधर्म नाचणीमध्ये आहे. नाचणी खाल्ल्यामुळे आपली जी हाडं आहेत ना ती खरंच खूप छान असे मजबूत होतात. मस्त अशी या ठिकाणी घावण्यांसोबत लागणारी झटपट अशी चटणी तयार आहे. एकदम चविष्ट अशी तयार झालेली आहे. परफेक्ट. अगदी आपल्या केसांपासून नखांपर्यंत नाचणी खाल्ल्याने खूप फायदे होतात. लहान मुलांच्या वाढीसाठी विकासासाठी नाचणी खूप महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच अगदी लहान मुलांना नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ खायला देतात. हे पहा अशा प्रकारे काही घावण मी तयार करून घेतलेले आहेत. मस्त अशी सोबत खोबऱ्याची चटणी देखील तयार आहे. घावणं पहा अगदी मस्त हे चपातीसारखे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. हे घावण ना चपातीपेक्षा खूप मऊ लुसलुशीत तयार होतात. अगदी कापसासारखे. अजिबात वातट किंवा कडक होत
नाही. सकाळी बनवले संध्याकाळी खायला गेलात ना तरी आहे तसेच राहतात. मस्त असे घावन आपले तयार आहे. सोबत खोबऱ्याची चटणी आहे. खरंच खूप छान लागतात. लहान मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर असे नाचणीचे घावन बनवून त्यांना नक्की द्या. आता गरमीचे दिवस चालू आहे. शरीराला थंडावा देण्यासाठी सुद्धा नाचणी फार फायदेशीर ठरते. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. आणि हो, मी माझ्या चॅनलवरती भरपूर रोज नवीन नवीन रेसिपीज अपलोड करत असते. पाहिले नसतील तर एकदा चॅनल जाऊन नक्की चेक करा. चला तर असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.